महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत। सोलापुरात नियोजन भवन इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या बैठकीत शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडलाय। जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांच्या कांद्याला हमीभाव द्यावा या मागणीसाठी पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले असता पोलिसांनी त्यांना रोखलं। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात त्यानंतर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे। भैया देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी पोलिसांसोबत शाब्दिक चकमक त्यांची झाल्याचं समोर येत आहे। देशमुख यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या गाडीवर कांद्यानं आंघोळ घालण्याचा इशाराही दिलेला होता। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्हाला काय गोळ्या घालणार का असा संतप्त सवाल देशमुख यांनी आता उपस्थित केलाय। राधाकृष्ण विखे पाटलांच्या विविध विकास कामांसंदर्भात नियोजन भवन इथं आढावा बैठक सुरू आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर आता पोलिसांनी देशमुखांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। कांद्याच्या दरावरनं आता शेतकरी आक्रमक झाल्याचं आपण पाहतो आहोत। महसूल मंत्र्यांसमोर शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आल्याचा प्रकार सोलापुरात घडलेला आहे। महसूल मंत्र्यांच्या विरोधात शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी सुरू असताना पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांदरम्यान शाब्दिक बाचाबाची झाली। काय म्हणणं नेमकं? महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 2 ते 3 महिन्यापासून कांदा कवडीमोल किमतीने हा व्यापारी घेतोय। माझ्या बार्शी तालुक्यातला शेतकरी कांदा घेऊन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेला। तिथे कांदा विकल्यानंतर त्या मस्ती आलेल्या खलिपाने 2 रुपयाचा चेक माझ्या शेतकऱ्याला दिला। ह्या शेतकऱ्याची चेष्टा आहे, हा तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा अपमान आहे। आणि या बाबतीत आज निवेदन देण्यासाठी आम्ही आलो। आज आमचं पालकमंत्र्याला कांद्यानं आंघोळ घालायचं किंवा गाडीला कांद्यानं आंघोळ घालायचं आंदोलन होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने रितसर पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती केली, त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आंदोलन थांबवलं। रितसर निवेदन द्यायला सुद्धा ह्या मस्ती आलेल्या पालकमंत्र्याला वेळ नाही निवेदन घ्यायला। अरे तुम्हाला मतदान आम्ही केलंय, खुर्च्या आम्ही दिलेत, त्या खुर्च्याचा उपयोग आमच्या कामासाठी करा। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो, या तमाम सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या तमाम कार्यकर्त्यांच्या आणि बेकारांच्या वतीनं की या जिल्ह्याचे पालकमंत्री मस्ती आलेल्या विखे पाटलाची त्वरित हकालपट्टी करा, ह्याचा राजीनामा घ्या। अन्यथा सोलापूर जिल्ह्यात कुठं दिसेल तिथं गाडी पालकमंत्र्याची फोडल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही। हायकोर्टात सुद्धा या बाबतीत याचिका दाखल करू। त्यांना मस्ती आलेली आहे, ह्या शेतकऱ्यांचं निवेदन आहे, घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला कांद्याची मागणी आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये महावितरण कर्मचाऱ्याच्या पथकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काका सांगायचं यायला 40 आमदारांनी उठाव करून उद्धव ठाकरेंची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावलाय। उद्धव ठाकरेंचीच पक्षातनं हकालपट्टी झालीय, त्यामुळे ते आता कोणत्याच पक्षात राहिलेले नाहीत असंही महाजन यांनी म्हटलंय। भाजपशी युती तोडल्यानं उद्धव ठाकरेंची वाईट अवस्था झालेली आहे। शिवसेना आता एकनाथ शिंदेंची झाली आहे, उद्धव ठाकरेंकडे काहीही राहिलेलं नाही असा टोलाही त्यांनी लगावला। त्यातून त्यांचे 40-41 लोकांनी त्यांना सोडून दिलं, लोकांनी नाही सोडलं। आता शिवसेना एकनाथजींकडे, त्यामुळे लोकांनी त्यांना हाकललं शिवसेनेतून, मी असं म्हणेल। बरोबर आहे की नाही? त्यांचे खासदार 80% यांनी त्यांना पक्षातून काढून टाकलं। आता शिवसेनेतून हे निघाले नाहीत तर यांना शिवसेनेतून काढून टाकलं असं म्हणण्याची वेळ आहे खरं। कारण शिवसेना खऱ्या अर्थाने आता यांचीच आहे, बहुमत सगळं एकनाथजींकडे, त्यांच्या टीमकडे आहे। तर आपण पाहिलं मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणतायत।
40 आमदारांनीच उद्धव ठाकरेंची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आमदार मनीषा कायंदे आहेत फोन लाईनवरनं। मनीषाताई, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। 40 आमदारांकडूनच उद्धव ठाकरेंची शिवसेनेतनं हकालपट्टी झाली असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। आपली पहिली प्रतिक्रिया। गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य अत्यंत कृतज्ञतेच्या भावनेतून आहे आणि खरं म्हणजे शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात मोठं केलं आणि आज जे भारतीय जनता पार्टीची गुर्मी आहे ती कसब्यातल्या लोकांनी उतरवली आहे आणि त्यानंतर वैफल्यातून हे सगळं गिरीश महाजन बोलत आहेत आणि कोण कोणाची हकलपट्टी केली आहे ते पक्ष सोडून गेलेल्या लोकांच्या बद्दल त्यांना एवढा जो कळवळा आहे ना ते कोर्टात हे सगळं मॅटर एक तर कोर्टामध्ये आहे। त्यामुळे हे अशी वक्तव्य करून शिवसेनेला डिवचण्याचा हा प्रकार आहे। जे 40 लोक त्यातले अनेक लोक आज देखील उद्धवजींना मानतात त्या कुठल्या तरी त्यांची दिशाभूल करून त्यांना तिकडे गुवाहाटीला नेलं, सुरतला नेलं, परंतु त्यांच्या मनामध्ये अजूनही उद्धवजींबद्दल प्रेम आहे आणि ज्यांना बाळासाहेबांबद्दल खरोखरच प्रेम आहे तर ते असं वक्तव्य कधीच करणार नाही। गिरीश महाजनांना हे कळलं पाहिजे आणि त्यांची जळगावमध्ये आज काय परिस्थिती आहे, त्यांच्याबद्दल काय बोललं जातं हे त्यांनी जरा कानोसा घ्यावा। ठीक आहे मनीषाताई, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। खासदार उदयनराजे आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं दिसतंय। सध्याच्या काळामध्ये पंत छत्रपतींची नियुक्ती करतात आणि छत्रपती हे पंतांचे चेले झालेत अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी उदयनराजेंवर केलेली होती। दरम्यान राऊतांच्या या टीकेला उदयनराजेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत हे विकृत राजकारणी आहेत, राऊतांनी केलेलं हे विधान निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीका उदयनराजेंनी केली आहे। आमच्या घराण्यामुळे राऊतांचा पक्ष उभा असल्याचंही उदयनराजेंनी म्हटलंय। छत्रपती पेशव्यांना नेमत होते, आता पंत नेमणुका करायला लागले साताऱ्यामध्ये, हे काय महाराष्ट्राला मान्य नाही अजिबात। ही स्वाभिमान्यांची गादी आहे। इकडल्या प्रतापसिंग महाराजांनी स्वाभिमानासाठी जो त्याग केलेला आहे ब्रिटिशांसमोर झुकलेला आहे प्रतापसिंग महाराज। इतिहास पाहतो मी आणि हे त्यांचे वंशज जे आहेत आपले सगळे, त्यांनी जी तडजोड केली भारतीय जनता पक्षाला ती इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागलेला असा ज्वलंत अशा इतिहासाला कदाचित मानव काय नसलं, विषय नसला की या घराण्याचं हे करायचं। ज्या घराण्याच्या मुळे आज तुम्ही तुमचा पक्ष उभा आहे, थोडी लाज तरी राखा। आणि आमचा आदर आणि अनादर कोणाचा घास आहे न करण्याचा। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेतलं गेलंय। त्यातला आरोपी ठाकरे गटाच्या माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे। आरोपी अशोकला भांडूपमधनं ताब्यात घेतलं गेलंय। ठाकरे गटाच्या नेत्यांसोबतचे त्याचे फोटो आणि भांडूप कनेक्शनमुळे आता खळबळ माजली आहे। संदीप देशपांडेंवर शुक्रवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। त्यातला अशोक खरात हा महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे, तर दुसरा आरोपी सोलंकी हा त्याचा सहकारी आहे। आरोपी अशोक खरातचे आमदार सुनील राऊत, युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांच्यासोबत फोटो आहेत। आमदार सुनील राऊत आणि खासदार संजय राऊत यांचं निवासस्थान भांडूपमध्ये असल्यानं वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्यात। आम्हाला तर माहितीच आहे कोणी केलंय ते, पण जोपर्यंत पोलीस चौकशी होत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं योग्य नाही, कारण गोष्ट तपासात आहे आणि मुंबई पोलिसांवर आमचा संपूर्ण विश्वास आहे आणि मला 100% खात्री आहे की नुसतेच काल शिवाजी पार्कला जे क्रिकेट खेळायला आलेले ते क्रिकेटर्स नाही तर त्यांचे कोच पण कोण आहेत ते मुंबई पोलीस शोधतील। आरोपी अशोक खरात ठाकरे गटाशी संबंधित असल्यानं त्या पक्षाशी संबंधित नेत्यांकडे संशयानं पाहिलं जात आहे। वरुण सरदेसाईंसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय, त्यामुळे या प्रकरणी वरुण सरदेसाईंनी प्रतिक्रिया देताना खरंच हल्ला झाला का अशी खिल्ली देखील उडवली आहे। तर नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप आमदार सचिन अहिर यांनी केलेला आहे।
मुंबई पोलीस त्यांच्या वतीने कारवाई करतील. जे काही योग्य आहे अयोग्य आहे, कोणी हल्ला केला, खरंच हल्ला झाला होता का, हल्लेखोर कोण होते, त्यांचा त्यामागचा उद्देश काय होता, सगळं मुंबई पोलीस त्यांच्या कारवाईत शोधतील ना. संदीप देशपांडे ह्यांना मी फार जवळून त्यांचं काम बघत गेलो आहे. माझ्या बाजूच्याच मतदारसंघामध्ये ते कार्यरत आहेत आणि म्हणून अशी त्यांनी व्यक्तीवरती आरोप करण्यापेक्षा ह्याच्यातली जी सत्यता आहे हे त्यांनी मांडलं पाहिजे आणि ते सिद्ध करून घेऊन त्याच्यावरती जी काही कारवाई असते ती लोकांसमोर आणली पाहिजे आणि आता तिथे शासनाचे एक भाग पण झालेले आहेत. संदीप देशपांडेंनी त्यांच्यावरील हल्ल्याचा घटनाक्रम आणि संशयितांची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी वेगानं तपास केला. सर्व आरोपींची पोलिसांनी धरपकड केली. मात्र या हल्ल्यात भांडूप कनेक्शन आहे का हे आता पोलिसांच्या तपासात समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढची महत्वाची बातमी बघूया. घराघरामध्ये पाणी देणारा नेता पाहिजे की घराघरात चपटीची बाटली देणारा नेता पाहिजे, असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. तसंच चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणातली व्हिलन असते अशी उपाधी सुद्धा पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना दिलेली आहे. परळी शहरातील भुयारी गटार योजनेच्या नावाखाली चांगले रस्ते फोडले आणि म्हणे विकास केला. तुम्हाला नेमका कसा नेता पाहिजे, तर तुम्हाला भूषण वाटावं अशा नेतृत्वाची गरज आहे. पुढची पिढी घडवणारा नेता पाहिजे की पुढची पिढी वाया घालवणारा नेता पाहिजे, असं म्हणत पंकजा मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. तुम्हाला भूषण वाटलं पाहिजे असं नेतृत्वाची गरज आहे. फंड तर दिलाच आहे, काम तर केलंच आहे, सगळं केलंय, पण पुढची पिढी वायाला घालवणारा नेता पाहिजे का चांगला करणारा नेता पाहिजे? पाणी मी तुमच्या दारादारात दिलेला नेता पाहिजे का घराघरात चपटी पोचवणारा नेता पाहिजे? कसं पाहिजे तुम्हाला? कसा पाहिजे? कधी कधी ठीक आहे रे बाबा, रोज रोज काय. विलन कोण असते? जे चुकीचं वागतात, भ्रष्टाचार करतात, दादागिरी करतात, दहशत पसरवतात, पैसे वाटून मतं घ्यायचा प्रयत्न करतात, खोटे बिलं उचलतात, विकासापासून तुम्हाला दूर ठेवतात, ते राजकारणातले विलन आहेत. आम्ही तुम्हाला कीर्तन ऐकवतो, ते तुम्हाला काय ऐकवतात? तुमच्या करमणुकीचे कार्यक्रम करण्यासाठी राजकारणात नाही आम्ही. जे तुम्हाला चांगल्या मार्गाला लावे तो हिरो आहे, तो तुमच्या भविष्याला रेखाटवणार आहे. आणि म्हणून गोपीनाथ मुंडे हिरो होता, त्यांनी माणसांना चांगल्या मार्गाला लावायचं काम. तोच वसा माणसा मी चालवणार. मला सगळे म्हणतात ताई तुम्ही पडलात तुम्हाला कसं वाटतं? म्हणलं मला खूप आनंद वाटतो. लोक म्हणतील वेळ झाले ताई, पडल्यावर कुणाला आनंद वाटतं का? म्हणलं मला वाटतं, कारण मी निवडणुकीमध्ये हारले तेव्हापासून तुमच्या मोबाईलवरचे मेसेज बंद झाले, माझ्या उठक्या सुरू झाल्या. कशामुळे बरं? पहिले ताईंचं सरकार होतं, सारखा मेसेज वाजायचा, टुईंग टुईंग टुईंग. काय वाजायचा? आज कापसाचं अनुदान आलंय, सोयाबीनचं अनुदान आलंय, आज अमुक झालंय तमुक झालंय, सारखं शेतकऱ्याच्या बँकेच्या चक्रात मोबाईलवर मेसेज असायचा का नाही? आता आलं का 2-3 वर्षात काही आलं का? कुठलं अनुदान आलं का काही? महाराष्ट्राची खबरबात मध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. जगासोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल, पण रीलच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या, 100% बातम्या, संध्याकाळी 6:52 फक्त न्यूज 18 लोकमतवर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यवतमाळ वासियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अमृत योजनेचा फज्जा उडाल्याचं चित्र समोर आलेलं आहे. अमृत योजनेची पाईपलाईनच फुटल्याची घटना यवतमाळ शहरात घडली आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर आल्यामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. मात्र ज्यावेळेला ही पाईपलाईन फुटली त्यावेळेला एक तरुणी बाईकवरनं जात होती आणि या दुर्घटनेत ती तरुणी जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे. यवतमाळ शहरातल्या माईंदे चौक रोडवर ही दुर्घटना घडली आहे.
आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबरबात मध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.